हॅलो, वेलकम बॅक. तर प्रत्येक घराचा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे स्वयंपाकघर, किचन. आणि प्रत्येक गृहिणीची ओळख ही किचनशीच जोडली गेलेली असते, मग ती वर्किंग वुमन असो किंवा हाऊसवाईफ असो. तर आज मी तुमच्याशी शेअर करते माझ्या मम्मीचं किचनघर, माझं माहेरातलं स्वयंपाकघर. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे हा देवारा आहे आणि देवाराच्या बाजूलाच किचन काउंटरटॉप आहे आणि मध्ये थोडासा गॅप आहे, तुम्ही बघू शकता. ओटा आणि देवारा हा जोडला गेलेला नाही आहे, म्हणजे जसं आम्हाला भटजींनी सांगितलं होतं त्याप्रमाणे ते केलेलं आहे. त्यानंतर इथे टाईल्स लावून 3 रॅक बनवलेले आहेत, ज्यावर डाळीचे बेसिकचे आपले डबे असतात, तूर डाळ, मसूर डाळ वगैरे ते ठेवलेले आहेत. त्यानंतर शेगडी, आपली अगदी सिंपल अशी शेगडी आहे. त्यानंतर या कोपऱ्यामध्ये देखील 2 टाईल्स लावून कंपार्टमेंट बनवलेले आहेत, त्यावर आपला मिठाचा, साखरेचा डबा वगैरे आहे. कालच मी व्हिडिओ शेअर केलेला होता तुमच्याशी काउंटरटॉप ऑर्गनायझेशनचा, नक्की जाऊन माझ्या चॅनलवर बघा. त्यानंतर इथे हे लोणच्याच्या बरणी वगैरे आहेत आणि मी हे 2 प्लांट्स कालच ॲड केलेले आहेत, तुम्ही मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि इकडे हा आरो लावलेला आहे, वॉटर प्युरिफायर. आणि त्यानंतर ही तांब्याच्या पाण्याचा माठ आहे आणि तो इकडेच ठेवलेला आहे. त्यानंतर हे जे डोर्स आहेत खाली हे काय म्हणतात त्याला, ट्रॉली वगैरे काही नाही आहेत, फक्त ते ओपन दिसू नये त्यासाठी हे डोर्स लावून घेतलेले आहेत. आणि पहिल्या कंपार्टमेंटमध्ये खाली बॉटल्स म्हणा किंवा देवाचं थोडंफार सामान आहे. दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये लसूण, बटाटे वगैरे आहेत आणि जे आपलं तांदूळ वगैरे साफ करायचं, जे आपलं सूप असतं ते आहेत. परत एक्स्ट्राचं जे पोळपाट लाटणं म्हणा किंवा एक्स्ट्राचं जे काही डबल सामान आहे ते तिथे ठेवलेलं आहे. त्याचबरोबर जे 3rd कंपार्टमेंट आहे त्यामध्ये जास्त काही सामान नाही आहे, फक्त तेलाचा डबा आहे. आणि त्यानंतर आणखी एक कंपार्टमेंट आहे, त्यामध्ये गॅस सिलेंडर आहे. अशा प्रकारे सिंपल असं अरेंजमेंट इथे केलेलं आहे, बघू शकता. आणि इथे ही सिंक एरिया आहे. जास्त करून भांडी इथे घासली जातच नाहीत, मोस्टली घासली जातच नाहीत, कारण गावाकडे कसं परसातच जास्त करून भांडी घासली जातात. चहाची वगैरे थोडीफार भांडी असली तर ती सिंकमध्ये घासली जातात. त्यानंतर इथे हे फ्रीज, तर फ्रीजवर 2 असे हे कंटेनर्स आहेत, त्यामध्ये बेसिक सामान आहे, त्याचप्रमाणे मसाल्याचा डबा वगैरे आहे. त्यानंतर या कोपऱ्यामध्ये हे जे रॅक आहे स्टीलचं, खूप वर्षापूर्वीचं रॅक आहे हे मम्मीचं, आणि यावर भरपूर अशी भांडी येतात, तुम्ही बघू शकता. बेसिक जी असतात आपली पेले म्हणा, वाट्या म्हणा, ताटं म्हणा, प्लेट्स वगैरे ते सगळं. आणि हे इकडे टाईल्स लावून केलेलं हे जे रॅक आहे त्यावर डबे वगैरे आहेत. आणि घरी फक्त 3च माणसं आहेत, पण पाहुण्यांची वर्दळ नेहमीच असते, त्यामुळे जास्तीचे भांडी ठेवावीच लागतात. आणि गावाकडे असं असतंच, तितकीच मोजकी भांडी ठेवून नाही चालत, कारण कोण ना कोण घरी येत असतं त्यासाठी. आणि इकडे बघू शकता, इथे मी हे कप्स अरेंज करून ठेवलेले आहेत. आधी हे काउंटर टॉपवर होते, तर मी त्यांना इथे रिअरेंज केलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक मराठी घरात हा पिंप पाण्याचा असतोच, कोणाकोणाच्या घरी आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तो असा लोखंडी स्टँड आहे आणि त्यावर तो पिंप ठेवलेला आहे, इकडे बघू शकता. अशा प्रकारे अरेंजमेंट केलेली आहेत आणि भरपूर असे डबे आहेत, प्रत्येक डब्यामध्ये काही ना काही बेसिक सामान आहेत. आणि त्यानंतर या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता 2 टाईल्स लावून रॅक्स बनवलेले आहेत. मिक्सरसाठी एकावर मिक्सर आहे आणि बाकी मग ज्युसर आणि त्याची भांडी वगैरे अरेंज केलेली आहेत. आणि त्यानंतर इतके आणखी एक पाण्याचं पातेलं आहे आणि त्यावर हा भाकरीचा तवा, जो खूप जास्त महत्त्वाचा घटक आहे घरातला, कारण रोज भाकरी बनते. आणि अशा प्रकारे हे मम्मीने अरेंज केलेलं आहे. छोटं नाही, प्रशस्त असं किचन आहे, नॉन मॉड्युलर आहे, पण खूप छान अशी सुबक मांडणी केलेली आहे. आणि प्रत्येक मराठी घरात अशीच असते मोस्टली. आणि त्यानंतर जे एक्स्ट्राचं जे डबे वगैरे असतात, एक्स्ट्राचं जे सामान असतं, जे कधी काही फंक्शनला वगैरे खाली निघतं, ते असं वरती अरेंज करून ठेवलेले आहेत. आणि आणखी भरपूर मोठ्या फंक्शनसाठी जी पातेली लागतात, भांडी लागतात मोठी, ती दुसऱ्या रूममध्ये मम्मीने अरेंज केलेली आहेत. आधी इकडेच होती, पण आता दुसऱ्या रूममध्ये ती अरेंज केलेली आहेत. अशा प्रकारे हे किचन आहे, तुम्ही बघू शकता. आणि वरती ते पेंट आहे ना, ती भिंत पावसाने मोस्टली भिजते, त्यामुळे तिथला पेंट तो निघला आहे. तर अशा प्रकारे हे किचन आहे मम्मीचं, माझ्या माहेर घरातलं स्वयंपाकघर आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूया नवीन एका व्लॉगसोबत, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.